नमस्कार, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आंबा नारळाची बर्फी किंवा आंबा नारळ वडी। आणि ही वडी जिभेवर ठेवताच विरघळणारी अगदी मऊसूत अशी ही आंबा नारळाची बर्फी तयार होते। तर ही बर्फी तयार करण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे। त्याचं मागचं जे काळपट भाग असतं ना, तर ते काढून घ्यायचं आहे। म्हणजे आपण जेव्हा बर्फी करू तर मागचा काळपट भाग त्यामध्ये येणार नाही आणि बर्फीसुद्धा छान दिसेल। तर मागचा भाग काढल्यानंतर मी छोटे छोटे तुकडे केलेले होते नारळाचे आणि मग मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याचा अगदी बारीक किस करून घेतलेला आहे। सोबतच मी 1 वाटी आंब्याचा रस, 1 वाटी साखर, 2 टेबलस्पून मिल्क पावडर आणि विलायची पावडर आणि थोडे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घेतलेले आहेत। आता ह्या नॉनस्टिकच्या पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घातलं। त्यामध्ये बारीक केलेला नारळाचा किस 3 ते 4 मिनिटं परतून घेतला। त्यानंतर मग साखर घातली, पुन्हा एकदा परतून घ्यायचं। त्यानंतर आता आंब्याचा रस घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे। 2 टेबलस्पून मिल्क पावडरसुद्धा घातली, पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्या मिश्रणाला बाजूने तूप सुटत नाहीत, अगदी तोपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। म्हणजे ह्या मिश्रणाचा छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता छान असं हे मिश्रण शिजलेलं आहे। त्यानंतर मग मी विलायची पावडर घातली, कलर येण्यासाठी येलो फूड कलर घातला आहे 2 ते 3 थेंब आणि मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे। बर्फी तयार करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी नॉनस्टिकी इकोबेक पेपर ठेवला आहे आणि आता त्यावर मी हे मिश्रण सर्व बाजूंनी एकसारखं पसरवून घेत आहे। म्हणजे जेव्हा आपण वड्या कापणार त्यावेळेस सगळ्या वड्यांचा आकार एकसारखा येईल आणि दिसतानासुद्धा सगळी बर्फी जी आहे ती एकदम छान अशी दिसेल, व्यवस्थित दिसेल। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये छान अशी मी ही बर्फी पसरवून घेतलेली आहे। त्यावर आता थोडे ड्रायफ्रूट्सचे तुकडे मी घालून घेतले आहेत आणि स्पॅच्युलाच्या मदतीने असे दाबून घ्यायचे, म्हणजे ते बाहेर निघणार नाहीत। अर्ध्या तासासाठी ही बर्फी मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती। आता त्यानंतर मग मी चाकूच्या मदतीने कट करून घेत आहे। तर खूप छान अशी ही बर्फी सेट झालेली आहे आणि खूप मऊ आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी ही नारळ आंब्याची बर्फी तयार झालेली होती। कशी वाटली मला कमेंट करा आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।